आज देवला बराच उशीर झाला होता। त्याने घड्याळात बघितले तर रात्रीचे 11 वाजले होते। धावतच तो अंधेरी स्टेशनवर आला आणि लगेचच तो ट्रेन पकडून डब्यामध्ये चढला। पूर्ण डबा रिकामी होता। हे पाहून त्याला हायसे वाटले। आज काम करून तो अतिशय थकला होता, त्यामुळे त्याला कधी डोळा लागला ते त्यालाच कळले नाही। त्याचे नाव देव सायगावकर। तो वसई इथे राहत होता आणि तो अंधेरीमधील DN नगर मध्ये असलेल्या एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून कामाला होता। तो दररोज अंधेरी ते वसई हा प्रवास करायचा। दररोज तो संध्याकाळी 6ची ट्रेन पकडायचा। पण आता कंपनीचे काम वाढल्यामुळे त्याला काही दिवस ओव्हरटाईम करायला लागणार होता आणि आज त्याचा ओव्हरटाईमचा पहिला दिवस होता। तो गाढ झोपला असताना अचानक त्याला कसल्या तरी आवाजाने जाग आली। त्याने बघितले तर त्याच्या समोर असलेल्या ट्रेनच्या दाराजवळ एक सुंदर तरुण मुलगी उभी होती आणि ती जोर जोरात रडत होती। देवने मग तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तो पुन्हा झोपी गेला। त्यानंतर त्याला जाग आली तेव्हा त्याने बघितले तर वसई स्टेशन आले होते। ती मुलगी अजूनही ट्रेनच्या दाराजवळ रडत होती। मग तो लगेचच ट्रेनमधून उतरला आणि मग आपल्या घरी पोहोचला। दुसऱ्या दिवशीही त्याला ओव्हरटाईम असल्यामुळे त्याने मग रात्री 11ची ट्रेन पकडली आणि नेहमीप्रमाणे तो ट्रेनच्या डब्यामध्ये झोपी गेला। त्यानंतर काही वेळाने त्याला जाग आली आणि आश्चर्य म्हणजे कालची ती तरुण मुलगी त्याला ट्रेनच्या डब्याच्या गेट जवळ पुन्हा रडताना दिसली। पण याही वेळी देवने तिच्याकडे दुर्लक्ष केले। पण आता हे रोजचेच झाले होते। दररोज रात्रीची देव तीच ट्रेन पकडायचा आणि त्याच डब्यामध्ये चढायचा आणि जेव्हा जेव्हा तो त्या डब्यामध्ये चढायचा तेव्हा त्याला ती तरुण मुलगी रडताना दिसायची। तिला असे दररोज रडताना बघून देवला आता अतिशय वाईट वाटायचे। त्याला मनातून असे वाटायचे की बहुतेक या तरुण मुलीला घरी काहीतरी प्रॉब्लेम असावा म्हणून ती रडत असावी। त्याला असे नेहमी वाटायचे की तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस करावी आणि तिला काही मदत हवी आहे का हे विचारावे। पण काही केल्या त्याची हिंमतच होत नव्हती। पण तिची एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आली होती, ती म्हणजे ती तरुणी भाईंदर स्टेशनलाच त्या डब्यामध्ये चढायची आणि मग देव उतरल्यानंतरही ती डब्यामधून उतरायची नाही। याचा अर्थ ती वसईच्या पुढे कुठेतरी राहत असावी हे आता देवच्या लक्षात आले होते। त्यानंतर आणखीन काही दिवस गेले। एके दिवशी मात्र देवला राहवले नाही आणि मग हिंमत करून तो त्या तरुण मुलीच्या जवळ गेला आणि तिला म्हणाला, माफ करा पण गैरसमज करून घेऊ नका। मी दररोज या ट्रेनमधून या डब्यातून प्रवास करतो आणि तुम्हाला दररोज असे रडताना बघतो। मला राहवले नाही म्हणून तुम्हाला विचारतो, तुमच्या घरी काही प्रॉब्लेम आहे का? तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही मला सांगू शकता। कदाचित मी तुम्हाला मदत करू शकेन। प्लीज गैरसमज करून घेऊ नका। त्यानंतर देवचे बोलणे ऐकून ती तरुणी रडायची थांबली आणि मग शांतपणे देवला म्हणाली, रडू नको तर काय करू? 4 दिवसांपूर्वी अंकुशने म्हणजेच म्हणजेच माझ्या प्रियकराने याच डब्यामधून उडी मारून त्याने आत्महत्या केली। माझं त्याच्यावरती खूप प्रेम होतं। त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही। त्याच्या मरणाचे एवढे मला दुःख झाले नाही जेवढे दुःख मला मरता येत नाही याचे मला वाटते। मी ही दरवेळी अंकुश सारखी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते पण मला मरताच येत नाही, कारण आत्महत्या करण्याची तेवढी हिंमत माझ्याजवळ नाहीये। म्हणून मी उदास होऊन रडत बसते। त्या तरुणीचे बोलणे ऐकून देवला धक्काच बसला। देवला आता कळले होते की बहुतेक या तरुणीला तिच्या प्रियकराच्या निधनाचा जबर धक्का बसलाय। तेव्हा आपण तिला या धक्क्यातून सावरले पाहिजे आणि त्यासाठी तिची आत्महत्या करण्यापासून आपण मन वळवले पाहिजे। म्हणून देव तिला म्हणाला, हे बघा तुम्ही आत्महत्या वगैरेचा विचार सोडून द्या। हे आयुष्य फार किमती आहे। मला माहिती आहे मी तुमचं दुःख कमी करू शकत नाही आणि तुमच्या प्रियकराच्या निधनाचा तुम्हाला फार मोठा धक्का बसलाय, पण तुम्ही आता स्वतःला सावरलं पाहिजे। असले आत्महत्येचे विचार तर अजिबात मनामध्ये आणले नाही पाहिजे, कारण तुम्हाला अजून बरंच आयुष्य जगायचं आहे। नंतर मग देवने तिला कसे बसे शांत केले। त्यानंतर देवने त्या तरुणीला तिचे नाव विचारले तेव्हा त्या तरुणीने तिचे नाव अंकिता असे सांगितले। देव पुढे काही बोलणार एवढ्यात वसई स्टेशन आले, त्यामुळे अर्थातच नाईलाजाने देवला उतरावे लागले। आता देव आणि अंकिता म्हणजे ती तरुणी दररोज त्या ट्रेनमध्ये आणि त्याच डब्यामध्ये भेटायचे आणि मग एकमेकांशी गप्पा मारायचे।
देवलाही अंकिता आता हळूहळू आवडायला लागली होती. देवचा वेदांत नावाचा एक मित्र होता. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत ते दोघे एकत्रच होते. पण त्यानंतर मात्र ते वेगळे झाले. पण आजही त्यांची मैत्री टिकून होती. आजही ते एकमेकांना भेटायचे. कितीही काम असले तरी आठवड्यात दोनदा तरी ते न चुकता एकमेकांना भेटायचे. ज्या वेळी ते एकमेकांना भेटायचे त्यावेळी ते आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी एकमेकांना सांगायचे. अर्थातच देवने वेदांतला अंकिताबद्दल सुद्धा सांगितले होते की अंकिता मला खूप आवडते आणि लवकरच तो तिला लग्नाची मागणी घालणार आहे. अखेर तो दिवस उजाडला. देवने आज त्याच्या मनाची ठरवले होते की काही झाले तरी चालेल, आज आपण अंकिताला लग्नाबद्दल विचारायचे. फार फार तर काय होईल, ती आपल्याला नाही म्हणेल ना, असा विचार करत तो आज ऑफिसला गेला. ऑफिसमध्येही दिवसभर तो हाच विचार करत होता. त्यानंतर रात्र झाली. ऑफिस सुटून देव स्टेशन जवळ आला आणि मग आपल्या नेहमीच्या ट्रेनमध्ये चढला. आणि मग तो अंकिताची आतुरतेने वाट बघू लागला. अपेक्षेप्रमाणे भाईंदर स्टेशन आल्यानंतर अंकिताही त्याच्या डब्यामध्ये चढली. तिला बघितल्यानंतर देव लगेचच तिच्या जवळ आला आणि तिला म्हणाला, अंकिता, कित्येक दिवसांपासून मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण माझी हिंमतच होत नव्हती. पण आज तुला सांगतो, माझं तुझ्यावरती फार प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? मला तुला माझ्या आईवडिलांना भेटायला घेऊन जायचंय. व तू आज माझ्याबरोबर येशील का? त्याचे बोलणे ऐकून अंकिता कुत्सितपणे हसली आणि त्याला म्हणाली, देव, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना, आणि तुला माझ्याबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे ना, तर तुलाही मरावं लागेल. कारण आजपासून 10 वर्षांपूर्वीच माझा मृत्यू झालाय. मी मेलेली आहे याच ट्रेनने आणि याच डब्यात. मी 10 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. पण त्या दिवसापासून ते आज तक आहेत. माझा आत्मा याच रेल्वेच्या डब्यामध्ये भटकतोय. आणि तुझं जर माझ्यावरती खरं प्रेम असेल आणि खरोखरच तुला माझ्याबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचं असेल, तर सदैव माझ्याबरोबर राहण्यासाठी तुला मरावंच लागेल. माझ्यासाठी तू एवढं करायला तयार आहेस ना? म्हणजेच माझ्यासाठी तू मरायला तयार आहेस का? अंकिताचे सर्व बोलणे देवला हास्यास्पद वाटले. देवला वाटले की अंकिता मुद्दामूनच त्याची मस्करी करत आहे, किंवा तिला एकदम लग्नाचं विचारलं म्हणून कदाचित तिला धक्का बसला असेल. कारण बहुतेक असं काही करेन याची अपेक्षा तिला नसावी, म्हणूनच ती असे बोलत असेल. आपण आज उगाच तिलाही सांगण्याची घाई केली म्हणून तिने असे केले असावे, असा त्यांनी विचार केला. त्यानंतर तो पुढे काही तिच्याशी बोलणार एवढ्यात बसही स्टेशन आले. त्यानंतर देवने विचार केला की आज जाऊ दे, स्टेशन पण जवळ आले, आपण उद्या ती भेटल्यानंतर तिला समजावू, असे म्हणून तो ट्रेनमधून खाली उतरला आणि मग आपल्या घरी पोचला. मग तो थोड्या वेळाने वेदांतला भेटला. त्यानंतर आजचा झालेला सर्व प्रसंग त्याने त्याला सांगितला. मग तो वेदांतला म्हणाला, अरे बघ ना, अंकिता पण किती वेड्यासारखं बोलत होती की मी 10 वर्षांपूर्वीच मेले आहे आणि तेव्हापासून याच डब्यामध्ये भटकत आहे. आणि तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्यासारखेच मरावे लागेल. मस्करी करायची पण काहीतरी हद्द असते ना. पण आज अंकिताने तर सर्व हद्दच पार केली, असे तो हसत हसत वेदांतला सांगत होता. त्याचे बोलणे ऐकून वेदांत त्याला म्हणाला, हो, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. ती तुझ्याशी मस्करीत करत होती, तेव्हा तू काही टेन्शन घेऊ नकोस. पण त्यानंतर देव गंभीर आवाजात त्याला म्हणाला, ते काही असले तरी अंकितासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तिला मिळवण्यासाठी मी काहीही करेन, कारण माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे आणि तिच्याशिवाय मी एक क्षणभरही जगू शकत नाही. मला वाटतं मी लगेचच लग्नाचा विषय काढायला नाही पाहिजे होता, म्हणून ती अशी वागत असावी. असो, पुढच्या वेळेला जेव्हा ती भेटेल तेव्हा मी तिला नीट समजावेन. त्यानंतर वेदांत त्याला म्हणाला, तू अगदी योग्य निर्णय घेतलायस, अजिबात घाई करू नकोस. पण तुझ्या या बोलण्यावरून आता मला अंकिताला बघण्याची फार उत्सुकता निर्माण झाली आहे. हे बघ देव, मी ऑफिसच्या कामासाठी 4 दिवस बाहेर जातोय, पण मी 4 दिवसानंतर तू नेहमी जातोस ना त्याच ट्रेनने येणार आहे. तेव्हा मी तुला तू बसतोस त्याच डब्यामध्ये भेटेन आणि त्यानंतर तू माझी अंकिताशी भेट घालून दे. ते ऐकून देवला अतिशय आनंद झाला आणि तो त्याला म्हणाला, जरूर जरूर,
मी तुला नक्की तिला भेटवीन असे म्हणून देवने त्याचा निरोप घेतला आणि मग तो त्याच्या घरी निघून गेला. त्यानंतर 4 दिवस गेले. वेदांत आज वसईला जाणाऱ्या त्याच ट्रेनमध्ये आणि त्याच डब्यामध्ये बसला होता ज्या ट्रेनने देव दररोज प्रवास करायचा. वेदांतलाही अंकिताला आणि देवला भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर जेव्हा वेदांत त्या ट्रेनच्या डब्यामध्ये चढला तेव्हा त्याला आश्चर्यच वाटले. आणि त्या ट्रेनच्या डब्यामध्ये चक्क आज देव नव्हता. त्याने संपूर्ण डबा शोधला पण त्याला देव कुठेच दिसला नाही. याचे त्यालाही आश्चर्य वाटले. त्याला वाटले की देव आजारी वगैरे असावा, म्हणूनच कदाचित तो ऑफिसला आला नसावा. तो असा विचार करत असताना अचानक भाईंदर स्टेशन आले. एवढ्यात त्याने बघितले तर भाईंदर स्टेशनवरून एक सुंदर तरुण मुलगी त्या डब्यामध्ये चढली. आणि मग ट्रेन सुटल्यानंतर त्या डब्याच्या गेटवर उभी राहून जोर जोरात रडू लागली. तिच्या रडण्यावरून तसेच ती तरुणी भाईंदरला चढली हे पाहून वेदांतची खात्रीच झाली की ती तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून तिथंच असावी. कारण देवने जसे अंकिताबद्दल सांगितले होते अगदी तशी ती होती. म्हणूनच वेदांत उठला आणि त्या तरुणीजवळ गेला आणि तिला म्हणाला, मी रडत का आहात आणि तुमचे नाव अंकिता आहे का? वेदांतचे ते बोलणे ऐकून ती तरुणी रडायची थांबली आणि ती त्याला म्हणाली, हो, माझेच नाव अंकिता आहे आणि 4 दिवसांपूर्वीच माझ्या प्रियकराचा मृत्यू झालाय. माझ्या प्रियकराने या ट्रेनमधून आणि याच डब्यातून मी मारून आत्महत्या केली होती, म्हणूनच मी रडत आहे. ते ऐकूनच वेदांतचे हातपाय थरथरू लागले. त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला. तरी तो थरथरल्या आवाजात तिला म्हणाला, तुमच्या प्रियकराचे नाव काय होते? मग ती त्याच्याकडे बघून कुत्सितपणे हसत त्याला म्हणाली, देव सायगावकर. असे म्हणून ती जोर जोरात हसू लागली. तिचे हसणे एवढे विचित्र आणि भयानक होते की ते ऐकूनच देवला छातीत कळ आली आणि त्याचा तोल गेला आणि त्याचा रुळावरती पडून मृत्यू झाला. या घटनेला आज 4 वर्षे झाली आहेत. पण अशा घटना दररोज तिथे घडत असतात आणि या घटनांना कारणीभूत आहे एक तरुणी. कोण आहे ही तरुणी आणि ती नेहमी का रडत असते? तिचे जो रडणे ऐकतो तो आत्महत्या का करतो? या प्रश्नांमागे आहे एक भयानक घटना. त्या तरुणीला वसई स्टेशन जवळ राहणाऱ्या लोकांनी तसेच तेथील स्थानिक लोकांनीही बऱ्याच वेळा बघितले आहे. त्यांना या तरुणीबद्दल बरीच माहिती आहे. ते सांगतात 11 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अंकिता पाटील नावाची एक तरुणी वसई येथे राहत होती. तिचा एक प्रियकर होता. त्याच्यावरती ती फार प्रेम करायची. पण त्या प्रियकराचे मात्र तिच्यावरती अजिबात प्रेम नव्हते. मग एके दिवशी अंकितेने तिच्या प्रियकराला एका दुसऱ्या मुलीसोबत बघितले आणि याचा तिला फार मोठा धक्का बसला. आता अंकिताला कळले होते की तिच्या प्रियकराने तिच्याशी विश्वासघात केला होता. त्यानंतर तिचे आणि त्या प्रियकराचे फार मोठे भांडण झाले आणि त्यावेळेला ते वसईला जाणाऱ्या रात्रीच्या या ट्रेनने प्रवास करत होते. त्यानंतर पुढे काय झाले ते माहीत नाही. कारण त्या अंकिताने भाईंदर आणि नायगाव स्टेशनच्या दरम्यान ती घेऊन आत्महत्या केली की प्रियकराने तिला ट्रेनमधून ढकलले हे कोणालाच माहिती नाही. पण दुसऱ्या दिवशी लोकांना तिचा मृतदेह त्याच रेल्वे ट्रॅकवर मिळाला. त्यानंतर ते सांगतात की तिचा जरी मृत्यू झाला तरी तिला मुक्ती मात्र मिळाली नाही. कारण तिच्या प्रियकरावर लग्न करण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहिली होती. त्यामुळे तिचा आत्मा अजूनही ज्या ट्रेनने आणि ज्या डब्यामधून तिने आत्महत्या केली होती त्याच डब्यामध्ये काही लोकांना दिसतो. आणि ही अंकिता दर 4 दिवसांनी एक नवे सावज हेरते आणि मग त्या नव्या सावजाला आपल्या जुन्या सावजाची कहाणी सांगते की 4 दिवसांपूर्वी माझ्या प्रियकराचा या ट्रेन मधल्या डब्यामधून पडून मृत्यू झालाय किंवा त्याने आत्महत्या केली आहे आणि म्हणूनच मी मरण्याचा प्रयत्न करते. पण मला मरता येत नाहीये. तिला मरता का येत नाही याचे कारण म्हणजे ती आधीच मेलेली आहे. हे भोया बाबड्या तरुणांना समजत नाही आणि ते तिच्या बोलण्यावरती लगेचच विश्वास ठेवतात.
आणि तिचे प्रेम मिळवण्यासाठी त्या ट्रेनमधनं उडी घेऊन आत्महत्या करतात. असेच दर 4 दिवसांनी घडत असते. खरे म्हणजे तिला तिच्या प्रियकराकडून तिला फसवल्याचा बदला घ्यायचा होता, पण तिला ते करता आले नाही. म्हणूनच आता तिला सर्व पुरुष जातीचाच बदला घ्यायचा आहे. आणि यासाठी ती तिच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाला आत्महत्या करायला भाग पाडते. आणि त्या लोकांनी आत्महत्या केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती एक नवे सावज मिळवल्याचा एक असुरी आनंद झळकतो. आजही ती त्याच ट्रेनमध्ये, त्याच वेळेला, त्याच डब्यामध्ये एका नव्या सावजाची वाट बघत आहे. तुम्ही जर वसई ट्रेनने रात्रीचा प्रवास करत असाल आणि तुमच्या डब्यामध्ये असलेल्या गेट जवळ एक सुंदर तरुणी रडताना दिसली, तर देवसारखी तुम्ही तिच्या जवळ जाण्याची चूक करू नका, नाहीतर